अलीकडच्या काळात सिनेमा माध्यम हे केवळ सिनेमा माध्यम राहिलेलं नसून ते आता प्रचारपटाचं सुद्धा एक साधन झालेलं आहे. 2-3 महिने झालं की एखादा प्रचारपट किंवा प्रोपगंडा फिल्म येतच राहते. एक तर ती बायोपिक स्वरूपातली असते किंवा इतिहासातला एखादा चॅप्टर पुनरुज्जीवित करून त्याचा काही भविष्यात किंवा आत्ता वर्तमानात फायदा करून घेता येतोय का, या उद्देशानं खरं तर ते बनलेले असतात. बॉलिवूडसह आता मराठी सिनेमासृष्टीत सुद्धा हे वार वाहू लागलेले आहे. मागील काही काळात बॉलिवूडची काही उदाहरणं जर आपण पाहिली तर व्हॅक्सिन वॉर असेल, केरला स्टोरी असेल, बस्तर असेल, स्वातंत्र्यवीर सावरकर असेल किंवा ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर असेल, अशी काही प्रातिनिधिक उदाहरणं आपल्याला बघता येतील. या आठवड्यात प्रदर्शित झालेला साबरमती रिपोर्ट ही सुद्धा एक प्रोपगंडाच फिल्म आहे. पण या न्यू नॉर्मलमध्ये ती तशी असण्यात सुद्धा काही गैर नाही आहे. पण ती अतिशय वाईट, अर्थहीन आणि हास्यास्पद प्रोपगंडा फिल्म आहे. 2002 मध्ये साबरमती एक्सप्रेसच्या एका डब्याला जेव्हा आग लागली आणि या अग्नितांडवामध्ये जवळपास 59 निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला. आता हा खरं तर अपघात होता का पूर्वनियोजित कट, या दोन्ही चौकशांचे अहवाल पब्लिक डोमेनमध्ये असताना जेव्हा अशा विषयावर एखादी कलाकृती किंवा सिनेमा निर्मिती करायची असते तर ती अभ्यासपूर्ण पण व्हायला पाहिजे आणि तितकीच तटस्थ त्याचं विश्लेषण पण करता आलं पाहिजे. पण लेखक दिग्दर्शक धीरज सरना यांनी नेमकं कुठल्या धुंदीत हा सिनेमा लिहिलाय आणि बालाजी टेलिफिल्म्सने सुद्धा काय स्टँडर्ड्स बघून या सिनेमाची निर्मिती करायचं ठरवलं, असा प्रश्न पडतो. ना हा सिनेमा राजकीय पट आहे, ना त्याच्यामध्ये कुठला थरार बघायला मिळतो, ना त्याची अभ्यासपूर्ण मांडणी आहे, ना तो भावनिक आहे. भारत का रहने वाला हूं, भारत की बात सुनाता हूं. गोधरा हत्याकांडांचं जे काही सत्य आहे ते समोर आणताना त्याचा अर्थ काढू पाहतानाचा हा खरं तर संवेदनशील विषय आहे. पण त्या अनुरूप कुठली तरी वातावरण निर्मिती व्हायला पाहिजे, यासाठी दिग्दर्शकाने इथं कुठलीही मेहनत घेतलेली नाही. ठराविक अंतराने जे काही टप्प्याटप्प्यावर मेलोड्रामा आपल्याला बघायला मिळतो, काही इन्व्हेस्टिगेशनसाठी जे काही घटना घडायला पाहिजे त्या फास्ट पेसमध्ये बघायला मिळतात. मध्येच कुठंतरी डायलॉगबाजी बघायला भेटते, थोडीशी कॉमेडी यायला लागते, मध्येच काही गाणे येतात, थोडंफार हिंदू मुस्लिम कॉन्फ्लिक्ट येतो, मध्येच थोडंसं देशप्रेम येतं आणि सरते शेवटी थोडंसं सेक्युलरिझम पण येऊन जातं. आता ह्या सगळ्या घटना किंवा हे जे काही प्रसंग आहेत ते पटकथेसाठी कुठेही पोषक ठरत नाहीत. उलट ह्या सगळ्या प्रसंगांची जी काही खिचडी झाली त्यामुळे एकंदर पटकथेचाच विचका होऊन बसतो. 2002 का वक्त था. तुम इंग्लिश बोल लेते हो? नहीं सर, पर मैं हिंदी में बहुत अच्छा कर सकता हूँ. हिंदी वालों के लिए थोड़ा सख्त था. आई होप आई फुलफिल एंड लिव अप टू योर जर्नलिस्टिक एक्सीलेंस. Yours faithfully, with regards. नहीं बोलोगे? एका छान इन्व्हेस्टिगेशन थ्रिलरचं पोटेन्शियल असलेल्या या कथेमध्ये दिग्दर्शकाने कुठेही स्थिरता येऊ दिलेली नाही. इंटरव्हलपर्यंत तर काहीतरी मागं लागल्यासारखं अतिशय गतीने आणि गरज नसणारे सुद्धा प्रसंग आपल्या समोर येऊन आदळत राहतात आणि ते आपल्याला बघत बसायला लागतात. कुठंतरी सिनेमा सेकंड हाफमध्ये थोडंसं वेग पकडतो, ट्रॅकवर येतोय असं वाटत असतानाच दिग्दर्शकाचा असा समज झालेला आहे की समोर जे घटणाऱ्या घटना आहेत त्या भावनिक आहेत, नाट्यमय आहेत, सहज आहेत, विनोदी आहेत, हे कदाचित प्रेक्षकांना कळणार नाही इतके ते ढिम्म आहेत. अशा पद्धतीने प्रत्येक वेळेस पार्श्वसंगीताचा जो वापर त्यांनी केलेला आहे ते सतत पार्श्वसंगीत आपल्या कानावर आदळत राहतं. अखंड सिनेमाभर हा प्रकार चालतो. जेव्हा आपण खरंच थिएटरमधून बाहेर पडतो त्यावेळेसच खऱ्या अर्थाने आपल्या कानाला आराम मिळतो. पूरा देश आप जो कहती है उसे 100% सच मानता है. झूठ बेच रहे हैं आप. आपने जो देखा गोधरा में मेरे साथ दुर्घटना थी वो. 12th फेल नंतर विक्रांत मेसीकडून अपेक्षा वाढणं स्वाभाविक होतं. पण जर तो अशा तकलादू सिनेमांमध्ये दिसत असेल तर अपेक्षा भंग होणं स्वाभाविक आहे. इथं लेखकाने त्याच्या पात्राची रचना करताना कसलाही अभ्यास केलेला नाही. ना त्याचा आपल्याला आगापिछा कळतो, ना त्याचा मूळ स्वभाव कळतो किंवा त्याचं जे कॅरेक्टर आहे ते नेमकं कुठल्या वाटेने पुढे जाणार आहे याचा आपल्याला अंदाज येतो. फर्स्ट हाफमध्ये त्याला जे काही प्रामाणिक पत्रकार दाखवण्याचा प्रयत्न आहे त्याच्यासाठी सुद्धा अपेक्षित घटना आपल्याला दिसत नाहीत. किंवा नंतर तो ज्या पद्धतीने अपयशातून सावरून किंवा नीतिमत्ता सोडतो आणि त्यावेळेस जे काही त्याला कूल वगैरे दाखवण्याच्या नादात जे काही व्यसनांचं एक चित्रीकरण दिसतं आपल्याला पडद्यावर, ते सुद्धा खरं तर हास्यास्पदच झालेलं आहे. मैं टूटा, मैं गिरा, सब बिखर गया. The train met with an accident. विक्रांत मेसी सोबतच रिधी डोगरा नावाची एक गुणी अभिनेत्री आपल्याला या सिनेमात बघायला मिळते. एका मोठ्या चॅनलची संपादक किंवा टॉप अँकर म्हणून तिचा रोल आहे. पण ही भूमिका थोडीशी खलनायकी पद्धतीने साकारताना ती थोडीशी लाऊड झालेली आहे. तिचं जे काही स्वभाव परिवर्तन होतं हे ट्रान्झिशन सुद्धा फार काही स्मूथपणे आपल्यासमोर येत नाही. राशी खन्नाची यामध्ये एक भूमिका आहे, मोस्ट प्रॉमिनंटली ती सेकंड हाफमध्ये येते, पण त्यातही ती काही फार विशेष प्रभाव टाकू शकलेली नाही. त्या 2-3 भूमिका खेरीज एकही धड भूमिका या सिनेमात नाही ज्याचा आपण आवर्जून इथं उल्लेख करू शकतो. गोधरा में क्या कर रही हो?
विस्थापित विस्थापित मैं कह रही थी विस्थापित विस्थापित खरं तर गेली 10 वर्षापासून काँग्रेसचं जे सरकार आहे ते आता सत्तेत नाहीये. म्हणूनच की काय, काँग्रेसचं जी काही प्रतिमा आहे किंवा अशा प्रोपगंडा सिनेमामध्ये या पक्षाबद्दलच्या काही गोष्टी बघायला लागतात. म्हणजे सोनिया गांधी अनुरूप जे पात्र पडद्यावर जेव्हा येतं तेव्हा क्रूर संगीत वाजायला लागतं. या पक्षाशी संबंधित लोक जे आहेत ते पोलिसांसोबत मिळून काहीतरी कट कारस्थान करतायत, ते कुठेतरी गाडीत बसून निर्जन ठिकाणी हे सगळं चालू आहे, ते मीडियाला इन्फ्लुएन्स करतायत वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता पडद्यावर बघून बघून वीट यायला लागल्या. बरं, ह्या घटना सिनेमाच्या अनुषंगाने सिरियसली घ्याव्यात तर त्या गांभीर्याने त्या लिहिल्याही जात नाहीत. त्याच्यामुळे आपण त्या कोणत्या पद्धतीने बघायचा हा सुद्धा प्रश्न आता पडायला लागलेला आहे. ये बात दबाने की नहीं, उछालने की है. तो लोग भड़केंगे कुछ महीने में इलेक्शंस. किस तरफ घुमाना चाहते हैं आप इस केस को? या सिनेमाच्या लेखक दिग्दर्शकाची जी पार्श्वभूमी आहे ती मुख्यतः टेलिव्हिजन सिरियलची राहिलेली आहे. त्यामुळे ह्या सिनेमाची मांडणी करताना सुद्धा त्याने तोच फॉर्म वापरलेला दिसतो, ज्यामुळं काय होतं तर कॉन्टेक्स्टपेक्षा सुद्धा मेलोड्रामा वरचढ ठरतो. आणि यामुळं होतं काय तर साबरमती एक्सप्रेसच्या निमित्ताने जी काही ट्रॅजेडी घडलेली आहे आणि त्यानंतर उसळलेली जी दंगल होती आणि त्यात होरपळलेले काही कुटुंब असतील यांना न्याय देण्यात ही फिल्म खूप कमी पडते. या उलट काही प्रसंगी तर मी म्हणेन ती अपमानित सुद्धा करते. यापेक्षा यूट्यूबवर फायनल सॉल्युशन नावाचा एक माहितीपट आहे, एक डॉक्युमेंटरी फिल्म आहे, ती ह्यापेक्षा जास्त सविस्तर, सखोल आणि तटस्थ मांडणी करून आपल्याला मुख्य घटनेच्या आसपास घेऊन जाऊ शकते. ती पाहणं म्हणजेच ह्या पीडितांना आदरांजली वाहण्यासारखं ठरेल असं माझं स्पष्ट मत आहे. हा व्हिडिओ रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि शेअर सुद्धा करायला विसरू नका. तुम्ही जर साबरमती रिपोर्ट पाहिला असेल तर कॉमेंटमध्ये मला कळवा की तो तुम्हाला नक्की कसा वाटला. आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा सर ते शेवटी विसरू नका. थँक्यू, टेक केअर, गुड बाय.